नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या दिवशी अनेक शहीदांनी आपले प्राण जे आहे ते दिले होते आणि त्याचबरोबर स्वतंत्र करण्यासाठी देशाला अनेकांनी बलिदान दिलेले आहेत आणि खूप काही त्याग देखील केलेला आहे. एक देश सेवा म्हणून आपल्या बदलापूर शहरामध्ये देखील ट्रॅडियंट एव्हलॉन च्या माध्यमातून जे आहे अनेक असे समाज उपयोगी कार्यक्रम दरवर्षी करण्यात येतात आणि यंदाच्या वर्षी सुद्धा आपण जर बघत असाल तर दिव्यांग जे काही विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना वॉटर हीटर जे आहे ज्याची किंमत लाखामध्ये आहे ते त्यांना आज या ठिकाणी एक भेट म्हणून, एक देश सेवा म्हणून जे आहे तिवारी सर यांच्या माध्यमातून देण्यात येते. त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. त्यांचं कसं मत आहे याबद्दल आपण ते जाणून घेणार आहोत. देश सेवा करण्याचं एक वेगळं जे आहे भेट आपण तुमच्या माध्यमातून बघत आहोत. खरं तर युवांसाठी तुम्ही एक प्रेरणा स्रोत म्हणून या ठिकाणी काम करतायत. काय बोलाल, आज कसं वाटतंय? नक्कीच सगळ्यांना शुभेच्छा देतो. पहिले आपल्या देशाचे प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळे आपले सैनिक ते बॉर्डरला उभे राहून सगळे देशची सेवा करतात. ती संधी आम्हाला नाही मिळत. आम्ही एक स्वरूप वेगळं दिलं. आम्ही जे आपल्या बदलापूरचे काही नागरिक आहेत, गरजू वर्ग आहेत, त्यांच्यासाठी काय मदत करू शकतो का हे आमच्या मनात असते का ही देश भावनाच होईल या उद्देशाने आम्ही आमचं ट्रायडंट आशा ही स्थापना केलेली आहे. गेल्या 4 वर्षापासून आम्ही काही ना काही छोटं मोठे मदत करत असतो. संगोपिताचे सर जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. खूप वर्षापासून आमचे त्यांच्याशी संबंध आहेत. त्यांच्या मुलांकडे बघून असं आम्हाला एक इच्छा वाटली का आम्हाला हा लाभ मिळू दे का यांच्यासाठी काय सेवा करू शकतो तर आम्हाला खूप मोठा मान सन्मान मिळेल या गोष्टीचा. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं का मुलांना आंघोळीसाठी कधी कधी सोलारचं पाणी एवढं पुरत नाही म्हणून असा एक उपक्रम आहे का ज्याच्यातनी वॉटर हीटर 1000 लिटरचा हे जर मिळालं तर आमच्या मुलांना खूप सुविधा होऊन जाईल त्या आंघोळ करण्यासाठी. एका मिनिटात आम्ही ते स्वीकारलं. बोललो हे आमचं खूप मोठं नशीब आहे जे आम्हाला हे संधी मिळते करण्यासाठी. पैसे खूप जण कमवतात आणि बदलापूरमध्ये खूप लोक सोशल कामं पण करतात. पण आम्हाला हे संधीचा आम्ही वाट बघत होतो का आम्हाला काहीतरी एक मिळू दे. आम्ही लगेच त्या गोष्टीला होकार दिला आणि त्या साहेबांनी आमचं स्वीकारलं म्हणून त्यांचं पण अभिनंदन करतो. संगोपिताचे सर्व आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काय बोलाल? खरं तर खूप जण जे आहे दिव्यांग विद्यार्थी आहेत या ठिकाणी त्यांना भेट द्यायला तुमच्या आश्रमामध्ये वगैरे येत असतील, परंतु छोटी मोठी एखादी भेट असेल, कधी काही खाऊ वाटप असेल, कधी काही शालेय शिक्षणाचं वाटप असेल, आज असं वाटतंय का प्रथमच खूप मोठी भेट जी आहे ती मिळाली आहे? नाही, खरंच म्हणजे आजचं प्रजासत्ताक दिन हा आमच्यासाठी एक जरूर एक असं अभिनव असं एक काहीतरी आहे की बदलापूरमधीलच श्री अनिल तिवारीजी यांनी त्यांच्या ट्रायडंट ग्रुप तर्फे आम्हाला ही मदत केलेली आहे आणि ती मदत खूप उपयोगी आहे. मदत जसं तुम्ही म्हटलं 3.5 लाखाचा पंप त्यांनी एका पहिल्याच भेटीत आम्हाला इथे बहाल केलं. कारण बऱ्याच वेळा माझा जो अनुभव आहे ते मला खूप चक्रा मारून नंतर काहीतरी छोटं मोठं डोनेशन या मुलांसाठी मिळत असतो. पण त्यांनी हे पहिल्याच भेटीत तिथे मान्य केलं आणि ते तिथे आम्हाला इन्स्टॉल करायला दिलं. त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण ह्या मुलांना यांच्या कुटुंबांना किती त्रास होतो हे प्रत्यक्ष तिथे पाहिल्याशिवाय नाही कळत. आणि ही मुलं यांचं भविष्य काय, कारण ही मुलं आमच्याकडे लाईफ टाईम तिथे राहणार आहेत. पॅरेंट्स काही मुलांचे आहेत पण पॅरेंट्स गेल्यानंतर या मुलांना कोण सांभाळेल ही मोठी चिंता असते. ती चिंता दूर करण्याचं आम्ही समाजातील चांगल्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याला यांनी आज जो काय हातभार लावलेला आहे खूप मोलाचं असं आहे. सर, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. राजकीय कुठल्याही घडामोडींमध्ये आपला समावेश दिसत नाही. खरं तर प्रत्येक कुठलीही काम आपण जे करत असतो ते कुठं ना कुठेतरी काहीतरी हेतू असतो. एवढी 3.5 लाखांची मदत तुम्ही कळत नकळत एकदम मनोभावाने जे करतायत, यामागे काही हेतू नाही, काही नाही. काय सांगाल आमच्या तरुण पिढीला आज जे प्रत्येक गोष्ट जी आहे काहीतरी बघून हेतूसाठी करत असतात त्यांना? नाही, नक्कीच तरुणांसाठी एकच संदेश आहे माझा का बघा, देवाने आपल्याला हातपाय दिलेत, मजबूत दिलेत, बुद्धी दिलेली आहे. आज आपण सक्षम आहोत, पैसे कमवतो. पण तुम्ही जर थोडी संधी मिळाली का काही मुलांसाठी असे जे डिसेबल्ड मुलं आहेत, स्पेशल मुलं आहेत, यांच्या जर एक दिवसासाठी जरी तुम्ही त्यांच्यासाठी काही मदत करू शकता तर याच्यापेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन आणि हे कुठल्याच गोष्टीचा नसतो. एकदा अनुभव करून घ्या, याच्यानंतर तुम्ही स्वतःहून खूप पुढे पुढे याल या गोष्टीसाठी करण्यासाठी. ही खूप मोठी संधी असते जी देवाने आपल्याला दिलेली असते. हे जे मुलं आहेत ते ज्या आशाने आपल्याकडे बघतात ते खूप सॅटिस्फॅक्शन वाटतो का यांच्यासाठी आपण काही करू शकलो या गोष्टीसाठी. सरांबद्दल काय सांगाल, आज काय बोलाल?
तुम्ही सरांबद्दल बोललं तर आज अनिल तिवारी हे माझे 32 वर्षापासून मित्र आहेत आणि तो म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे दिलदार आहे. म्हणजे एवढा हलका हात आहे, म्हणजे त्याच्याकडे इथे कोण एखादा माणूस आला तर तो खाली हात कधीच जात नाही. आणि आम्ही नशीबवान समजतो त्या ट्रायडंट ग्रुपमध्ये आम्ही पार्टनर आहेत. अनिल शेठ असेल, प्रवीण राऊत असेल, ईश्वर पटेल असतील, सुनील तिवारी असेल. आम्ही म्हणजे खरंच भाग्यवान आहेत का असा मित्र आम्हाला लाभला. खूप खूप कौतुक तुमचं सुद्धा. नक्कीच. दादा काय बोलाल, आज ट्रॅडियंट आस्था फाउंडेशन आशा फाउंडेशनच्या माध्यमातून एवढी मोठी मदत जी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना केली आहे, काय बोलाल? आता असं म्हणायचं या ट्रायडंटचा मी स्वतः रहिवासी आहे. रिडेव्हलपमेंट आमची रूम केलेली आहेत. आम्ही 60 रहिवासी आहोत. पण हे दाता आहे ते आता सिद्ध झालेच आहेत. पण त्याही पलीकडे ते कुटुंब बसलेले आहेत. म्हणजे आम्हाला त्यांनी असा कुटुंबाप्रमाणे त्यांनी एक केलेलं आहे की आम्हाला आता काही लोकांना भीती असेल रिडेव्हलपमेंट गेल्यानंतर की आम्हाला बांधकाम कसं असेल, काय कसं असेल, म्हणून आम्हाला पोझिशन मिळेल की नाही याची आम्हाला चिंताच नाही आहे. कारण त्यांनी ते आम्हाला अनुभवानुसार त्यांनी काय म्हणतात ते हे दाता यांनी इथे दाखवलं आहे. पण आमच्या बाबतीत सुद्धा ते दाताच आहेत की आम्हाला त्यांनी काय काय दिले आहेत गोष्टी ना हे सांगणे शक्य नाही. की कधी त्यांनी आम्हाला भाड्याबद्दल ठकवलेलं नाही आहे. काही आम्हाला या रूममध्ये अधिक एरिया कसा द्यावा, कारण इतर ठिकाणी बघितलं की त्यांना वाढीव एरिया सुद्धा मिळत नाही आहे. पण त्यांनी आम्हाला भरघोस म्हणजे 180 पेक्षाही जास्त हॅपी आहात, ट्रॅडियंट ग्रुप सोबत हॅपी आहात? हॅपी म्हणजे आणखी का हॅपी सांगतो की त्यांनी हे बांधकाम 3 वर्ष सुद्धा त्याला लावत नाही आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता 2 वर्ष चालले आहेत, ते आणखी 6 महिन्याच्या आत तेही लावणार नाही आहेत ते. म्हणजे आम्ही आता हे वयस्कर आम्ही आहोत, 70च्या पुढे गेलेलं, 80च्या पुढे. तर आम्हाला एक आशा आहे की डोळे मिटायच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचणार आहोत. म्हणजे आम्ही आमच्या जागेवर राहू, त्यांच्यामुळे जाऊ. त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही उदंड आयुष्य देतोय की त्यांनी अशीच पुढे हे करावा. त्यांना तसा हेही मिळेल. आमच्या आशीर्वादामुळे त्यांना आणखी हुरूप येईल आणि इतर ठिकाणी ते मदत करू शकतील. काय बोलाल आपण देखील रहिवासी? आम्ही फार समाधानी आहोत इथे, कारण आम्हाला ज्या त्यांनी दिलंय ना ते फार भरपूर प्रमाणात दिलंय आम्हाला. आणि त्याच्यामुळे आणि मजबूत बांधकाम आहे त्यांचं, ते महत्वाचं आहे. आणि सगळ्या सुखसोयी पण चांगल्या दिल्या आहेत. त्याच्यामुळे फार फार आम्ही समाधानी आहोत. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असंच त्यांच्या हातून समाजसेवा घडो हीच आमची अपेक्षा आहे. आमचे मित्र अनिल तिवारी यांनी आमच्या ट्रायडंट ग्रुपतर्फे संगोपित आश्रमाची मदत करतात. आता तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये एवढ्या मोठा मागे गणेशोत्सव मंडळ उत्सव चालू आहे. त्या मंडळाचं बदलापूर राजा मंडळाचा मी सभासद आहे. तर मी आमच्या मंडळातर्फे पण एक माझा प्रस्ताव ठेवून मंडळाला का आम्ही पण संगोपिता आश्रमाला काय मदत करता येईल ते आम्ही प्रयत्न करू. स्वतःहून पुढे येत आहेत सगळे. आज काय बोलाल, कसं वाटतंय? नाही, आम्हाला जे तिवारी साहेबांनी ट्रेंड यांनी दिलेलं आहे त्यांनी जे बोलले ते सर्व पूर्ण केले. इतकंच काय, आम्हाला वेळच्या वेळी भाडं सुद्धा दिलं गेलेलं आहे आतापर्यंत. हा, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही म्हणजे खूप त्यांच्याबद्दल आभारी आहोत. कारण परमार असो, तिवारी साहेब असो की पटेल साहेब असो, त्यांनी उलट आम्हाला जे आम्ही मागितलं नाही ते सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे आम्ही नाराज नाहीत. अशा प्रकारचे जर रिडेव्हलपमेंटच्या होणार असतील तर ते काही हरकत नाही आहे त्यांना. त्याचमुळे आपण जर बघत असाल तर व्यावसायिकांमध्ये, बांधकाम व्यावसायिकांमध्ये सर्वात मोठं नाव जर आपण बघत असाल, विश्वसनीय नाव जर आपण बघत असाल तर ते म्हणजे अनिल जी तिवारी यांचं. आणि त्यांच्याच माध्यमातून आज अनेक विद्यार्थ्यांना जे आहे मदत केली गेलेली आहे आणि यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. एक देशसेवा जी आहे एक अनोख्या पद्धतीने आपल्याला इथे बघायला मिळते आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह